नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं। तर मित्रांनो, आज आपण राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी संभाव्य प्रश्न उत्तरे 2023 महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ डाउनलोड करून घेऊ शकता। तर सुरू करूया। प्रश्न क्रमांक पहिला, आहारातील प्रथिनांचे अस्तित्व ओळखण्यासाठी कशाची चाचणी उपयुक्त ठरते? तर बायोरेटची चाचणी उपयुक्त ठरते। प्रश्न क्रमांक 2, मानवाच्या रक्ताचा pH किती असतो? तर 7.5 एवढा असतो। प्रश्न क्रमांक 3, गलगंडाच्या उपचारासाठी कोणती समस्थानिके वापरतात? तर आयोडीन ही समस्थानिके वापरतात। प्रश्न क्रमांक 4, यात्रेला किंवा प्रदेशात जाण्यापूर्वी आरोग्य खात्यातर्फे कोणती टेस्ट आवश्यक केली जाते? तर कोरोनाची टेस्ट आवश्यक केली जाते। प्रश्न क्रमांक 5, स्नायूच्या अंकुचन प्रसारणासाठी कोणते क्षार उपयोगी आहे? तर कॅल्शियम हे क्षार उपयोगी आहे। प्रश्न क्रमांक 6, पाठीच्या कण्यात किती मणके असतात? तर 33 मणके असतात। प्रश्न क्रमांक 7, मेंदूतील क्रिया कोणत्या उपकरणाच्या मापता येतात? तर EEG याद्वारे मापता येते। प्रश्न क्रमांक 8, दंतवैद्य कोणत्या प्रकारचा आरसा वापरतात? तर अंतर्वक्र या प्रकारचा आरसा वापरतात। प्रश्न क्रमांक 9, कोणती राजधातू विपुल प्रमाणात आढळत नाही? तर झिंक ही राजधातू विपुल प्रमाणात आढळत नाही। प्रश्न क्रमांक 10, डायलिसिस ही उपचार पद्धती कोणत्या आजारात करतात? तर मूत्रपिंडाचे विकार या आजारामध्ये करतात। प्रश्न क्रमांक 11, स्ट्रॉबेरीचा जाम टिकवण्यासाठी काय वापरतात? तर सोडियम बेन्झोएट वापरले जाते। प्रश्न क्रमांक 12, पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे वजनी प्रमाण किती असते? तर 1:60 एवढे असते। प्रश्न क्रमांक 13, कक्ष तापमानाला द्रव्य स्थितीत असणारा एकमेव अधातू कोणता आहे? तर ब्रोमीन हा आहे। प्रश्न क्रमांक 14, बटन दाबताना विजेचा पंखा फिरू लागतो, हे विद्युत ऊर्जेचे कोणत्या ऊर्जेतील रूपांतर आहे? तर यांत्रिक या रूपांतर आहे। प्रश्न क्रमांक 15, पचन न झालेले अन्नपदार्थ व पाणी यांचे अभिशोषण कशामध्ये होते? तर मोठे आतडे यामध्ये होते। प्रश्न क्रमांक 16, मनगटाची सांधे व गोट्याची सांधे ही कोणत्या प्रकारच्या सांध्याचे उदाहरण आहे? तर सरकता या प्रकारच्या सांध्याचे उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 17, एका घन मिलीलिटर रक्तात किती पांढऱ्या पेशी असतात? तर 8000 पेशी असतात। प्रश्न क्रमांक 18, ग्लुकोमिया हा आजार मानवी शरीराच्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर डोळे या अवयवाशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी वेदनानाशक औषध कोणते? तर मॉर्फिन हे आहे। प्रश्न क्रमांक 20, ताप येणे व पोटावर पुरळ येणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहे? तर हिवताप या रोगाची लक्षणे आहे। प्रश्न क्रमांक 21, हृदयाच्या स्पंदनाचा आलेख दाखवणाऱ्या उपकरणास काय म्हणतात? तर कार्डिओग्राफ असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 22, जिभेच्या पाठीमागील भागात कोणती चव समजते? तर कडू ही चव समजते। प्रश्न क्रमांक 23, कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात? तर O रक्तगटाच्या व्यक्तीस म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 24, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? तर कार्बोदके हे आहे। प्रश्न क्रमांक 25, कोणत्या ग्रंथी शरीरात वाढ नियंत्रित करतात? तर पियूषिका या ग्रंथी शरीरात वाढ नियंत्रित करतात। प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी कोणता घटक आगपेटीमध्ये वापरला जातो? तर तांबडा फॉस्फरस वापरला जातो। प्रश्न क्रमांक 27, मानवी मेंदूतील सर्वात मोठा भाग कोणता आहे? तर प्रमस्तिष्क हे भाग सर्वात मोठा आहे। प्रश्न क्रमांक 28, वजन या राशीचे SI एकक कोणते आहे? तर N हे आहे।
प्रश्न क्रमांक 29, कोणत्या विभागातील वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात? तर थॅलोफायटा ह्या वाढतात. प्रश्न क्रमांक 30, हृदयाची भित्तिका किती स्तराची बनलेली असते? तर 3 स्तराची बनलेली असते. प्रश्न क्रमांक 31, पाण्यामध्ये वाढणाऱ्या परंतु अपुष्प वनस्पती असणाऱ्या शेवाल या वनस्पतीचे नाव काय? तर स्पायरोगॅरा हे याचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 32, खालीलपैकी कोण पॅराफिन नावाने ओळखले जाते? तर अल्केन ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 33, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 34, भारतातील प्राचीन घडीचा पर्वत कोणता? तर अरवली हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. प्रश्न क्रमांक 35, रामेश्वर हे तीर्थस्थळ कुठे आहे? तर तामिळनाडूमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 36, कोणत्या मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे? तर गाळाची मृदा याने व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 37, पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर उजनी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. प्रश्न क्रमांक 38, महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? तर साल्हेर हे महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 39, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? तर 182 मीटर आहे. प्रश्न क्रमांक 40, भारत सरकारने कोणत्या वर्षीपर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर 2025पर्यंत ठेवलेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.